सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 41 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आर्यनने मधू आणि आर्याच्या हातातून कलर घेतले आणि स्वीटीला त्याच्या हाताने दोन्ही गालांना लावले. हॅप्पी होली मिस सुभेदार असं म्हणाला आणि गालात हसायला लागला. आणि आता स्वीटीसुद्धा त्याच्याकडे बघून गालात लाजून हसत होती. दोघांनीही पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि डोळ्यांनीच दोघे एकमेकांकडे पाहून हसत होते. तसं आर्या आणि मधूने पुन्हा हॅप्पी होली म्हणून गल्ला केला आणि दोघेही पुन्हा भानावर आले. आणि आता स्वीटीने आर्यनला धक्का दिला आणि खाली पळाली. तशा तिच्या मागे आर्या आणि मधूसुद्धा पळाल्या. तिच्या धक्क्याने आर्यन पडता पडता वाचला आणि ओरडला, अगं ये पडलं असतो ना आत्ता, असं म्हणाला आणि तो सुद्धा नॉटी गर्ल म्हणून गालातल्या गालात हसायला लागला. मग आता तोही खाली पळाला. त्यानं तर तिला कलर लावला होता. मग आता ती केव्हा त्याला कलर लावणार याची तो वाट पाहत होता. दरवर्षीप्रमाणे पांढरा रंग घेऊन आली आहे काही, काय माहीत असं त्याला वाटलं. आता स्वीटी अर्जुनच्या पाठीमागं लपली. आर्या म्हणाली, स्वीटी दी, धिस इज नॉट फेअर. डॅडच्या मागे जायचं नाही. डॅड तुम्ही बाजूला व्हा, तिला पुढे येऊ द्या. आणि आता स्वीटी म्हणाली, नाही मामा, तुम्ही अजिबात बाजूला सरकू नका, नाहीतर त्या मला रंगवून टाकतील. तन्वी म्हणाली, अगं ऑलरेडी रंगवला आहे तुला, आणखीन काय घाबरतेस, रंगापासून का वाचतेस. मधू म्हणाली, नाही ना आंटी, हा रंग तिला आर्यनने लावला आहे, आम्ही तर अजून लावलाच नाही, पण आता आम्ही तिला सोडणार नाही. असं म्हणून दोघी तिच्या दिशेनं पळाल्या. आणि स्वीटी तिथून पळून पिहूच्या पाठीमागे लपली. ती कोणाला सापडतच नव्हती. आर्यनला सुद्धा अशीच ती सापडत नसायची. तिचा धावण्याचा स्टॅमिना खूप जास्त असायचा. मग आर्यनसुद्धा घरातून बाहेर आला. मग अर्जुननं सुद्धा कलर घेतला आणि तन्वीला म्हणाला, मिसेस अर्जुन, आता होळी स्टार्ट झाली, मग तू का अशी विदाऊट कलरची आहेस, असं म्हणून तिच्या गालाला रंग लावला. मग तिनेही त्याला रंग लावायला हातात घेतला आणि अर्जुन मागे सरकत तिला म्हणाला, नो नो तनू, असा नाही, मला थोडा हटके पद्धतीनं कलर लावायचा तू. आणि हे ऐकून अतुल हसला आणि म्हणाला, अर्जुन सर, तुमची हटके पद्धत म्हणजे आ आ ऊ ऊ असे डोळ्यांचे इशारे करत त्यानं अर्जुनची थट्टा केली आणि म्हणाला, आय नो व्हेरी वेल की तुम्हाला कसा कलर लावून घ्यायचा आहे मॅडमकडून. आज बहुतेक हे रोमॅन्टिक रोमिओ कलरफुल रोमिओ होणार. आणि नेहा त्याला म्हणाली, तुला बरं रे इतरांचं समजतं, इतरांकडे तुझं लक्ष असतं पण बायकोकडे नसतं तुझं लक्ष. आणि ओ तेरी असं म्हणून अतुलने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ही माझी लाईफ टाईमवाली बिमारी मेरे बगल में ही है. मी तर विसरूनच गेलो होतो. आणि तिला शांत करण्यासाठी त्यानं खूप सारा रंग घेतला आणि तिच्या गालाला लावून म्हणाला, हॅप्पी होली नेहा, आता खुश. आणि ती सुद्धा हसून म्हणाली, हो अतुल, आता खुश. आणि अतुल म्हणाला, वयाची 50 वर्षे गाठत आली ना, पण अजूनही नेहा खूप लहान असल्यासारखं वाटते. मग सगळ्यांची होळी सुरू झाली आणि तन्वी सगळ्यांचा डोळा चुकवून थोडी बाजूला गेली आणि तिथे तिने अर्जुनला बोलवून घेतलं आणि त्याच्या गालावर गाल घासून तिने त्याला कलर लावला आणि म्हणाली, हॅप्पी होली अर्जुन. अर्जुन आता हसला आणि म्हणाला, हॅप्पी होली तनू, तुझ्यामुळे माझं आयुष्य खूप कलरफुल झालं आहे. थँक्यू सो मच बेबी. आता आर्यनने हे पाहिलं आणि तोच लाजून हसायला लागला आणि मनातच म्हणाला, मम्मा आणि डॅड किती लव करतात ना एकमेकांवर. अख्ख्या जगासाठी ते एक आयडॉल परफेक्ट कपल आहेत. मलाही माझ्या आयुष्यात माझी सोलमेट अशीच हवी, माझ्या आयुष्यात रंग भरणारी. आणि आता इतक्या सँडी आणि मॅक त्याच्याजवळ आले हातामध्ये रंग आणि पिचकारी घेऊन आणि म्हणाले, ओय मिस्टर आर्यन, आज होली आहे, अख्ख्या फ्रेंडला तू इन्व्हाइट केलं आणि तू असा विदाऊट कलर कसं काय आहेस, आता तुला सोडणार नाही. असं म्हणून पिचकारी घेऊन ते आर्यनच्या पाठीमागं लागले आणि आर्यनही त्यांना चकमा देऊन पळाला. आता स्वीटीच्या मागे मधू आणि आर्या लागल्या होत्या आणि आर्यनच्या पाठीमागे सँडी आणि मॅक लागले होते. दोघेही पळत पळत आले आणि मागे बघण्याच्या नादात पुन्हा एकमेकांना धडकले. आणि आता आर्यन खाली पडला आणि स्वीटी त्याच्या अंगावर पडली आणि तिचा कलरफुल झालेला गाल आर्यनच्या गालावर घासला आणि आर्यनला सुद्धा पहिला रंग तिच्याकडूनच लागला. तो सुद्धा जसा तन्वीनं अर्जुनला लावला होता तसा, गालाला गाल घासून एकदम रोमॅन्टिक हटके पद्धतीनं. आणि त्या दोघांचेही हार्टबीट कमालीचे वाढले होते.
आता आर्यननं डोळे झाकून घेतले होते आणि स्वीटी तिच्या गालाचा त्याच्या गालाला लागलेला रंग पाहून पुन्हा लाजून हसायला लागली. आणि आता या चौघांनी सुद्धा हॅप्पी होली म्हणून तिथेच त्या दोघांच्या अंगावर रंगाचा वर्षाव करायला सुरुवात केली. कारण आता दोघेही एकत्रच त्यांच्या कचाट्यात सापडले होते. आता आर्यन आणि स्वीटी एकमेकांच्या मिठीतच पूर्ण रंगानं भिजून गेले. मॅक आणि सँडी पिचकारी भरून भरून त्यांच्या अंगावर मारत होते आणि स्वीटीने तिचा चेहरा आर्यनच्या छातीवर डोकं ठेवून लपवून घेतला होता, कारण तिला त्या कलरफुल पाण्याचा त्रास होत होता. आणि आर्यन सँडी आणि मॅकला म्हणत होता, अरे थांबवा हे, तिला त्रास होतोय. पण ते काही केल्या ऐकत नव्हते. आता आर्यननं तिचा हात पकडला आणि तिला पळवत दुसरीकडे घेऊन गेला. आणि आता या चौघांनी त्यांना रंगवून काढलं आणि त्या दोघांचा पिच्छा सोडून दिला. आणि आता ते वळले पराग आणि पिहूकडे. पराग तर या सगळ्या गोष्टीपासून लांब असायचा, जास्त ॲक्टिव्ह नव्हता तो. परी मात्र खूप ॲक्टिव्ह होती आणि जुळ्यामधला एक असल्यामुळे तो थोडा संथ होता. म्हणून अस्मिता आणि विवेकने त्याला बाहेर पाठवला नव्हता, जवळच ठेवलं होतं त्याला त्याची काळजी घेण्यासाठी. मग पराग मात्र मधू आणि आर्याला पटकन सापडला आणि त्याला रंगवून टाकलं. आणि आता पिहू मात्र सापडत नव्हती. त्या दोघींना पाहून ती पुन्हा पळायला लागली. आणि आता कोणीतरी एक चेहऱ्यावर घोंगट घेतलेल्या बाईनं एका थाळीमध्ये रंग घेतला आणि त्यामध्ये कसलं तरी औषध मिक्स केलं आणि विवेकच्या हातातील असलेली कलरची प्लेट चेंज करून तिथं ती कलरची प्लेट चेंज करून ठेवायला लावली, जेणेकरून तोच कलर विवेक अस्मिताच्या चेहऱ्याला लावणार आणि अस्मिताचा चेहरा खराब होणार. आणि हे सगळं करून ती आता मुलांनी स्नॅक्स खाल्लेल्या प्लेट उचलू लागली, म्हणजे ती केटरर्सच्या नोकराच्या ताफ्यातील होती तर. आणि आता विवेकसुद्धा हातामध्ये तोच कलर घेणार होता, अस्मिताला लावणार होता. इतक्यात कोणीतरी लहान मुलगी आली आणि विवेकला तिचा धक्का लागला आणि सगळा कलर खाली सांडून गेला. आणि इकडे त्या बाईनं चिडूनच हाताच्या मुठी आवळल्या. सगळ्या होळी सेलिब्रेशनचं शूटिंग ड्रोनद्वारे होत होतं, त्यामुळे सगळी छोटी मुलं त्या ड्रोनच्या कॅमेऱ्याला हाय हॅलो करत होती आणि खूप मस्ती आणि खूप जंगी सेलिब्रेशन सुरू होतं. इकडे अतुल, नेहा, अस्मिता, विवेक, अर्जुन, तन्वी सगळ्यांची होळी चालली होती. आणि पिहू अतुलच्या मागे लपायला गेली आणि म्हणाली, डॅड सांगा ना यांना. अतुल म्हणाला, आर्या, मधू हे काय आहे? पिहूला कलर अजिबात आवडत नाही, तिला अजिबात लावू नका. आता पिहूला वाटलं तिचे डॅड तिच्या बाजूनं बोलत आहेत, पण आता अतुलनेच कलर घेतला आणि त्यानंच पिहूला रंगवून टाकली आणि खूप हसायला लागला आणि म्हणाला, पिहू आज मी काही सांगू शकत नाही, आज तो होली है, बुराना मानो होली है, असं म्हणून त्यानं अर्जुनला सुद्धा रंगवून काढलं. आणि इतक्यात अर्जुनचा फोन वाजला. एक्सक्यूज मी असं म्हणून तो बाजूला गेला. तन्वीनं त्याच्याकडे पाहिलं, पण अर्जुनला त्या गोंधळानं काही ऐकायला येत नव्हतं, म्हणून तो आणखीन बाजूला गेला. आणि आता समोरच्या टेरेसवरून इतका वेळ दबा धरून बसलेल्या त्या किलरने संधी मिळताच अर्जुनवर निशाणा साधला. पण अर्जुन इकडे तिकडे फिरून बोलत होता आणि त्या किलरचं कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं. एकतर त्याला तिथं लपून बसणं मुश्किल झालं होतं, कारण ड्रोनद्वारे शूटिंग सुरू होतं आणि तो कधीही ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या टप्प्यात येणार होता आणि पकडला जाण्याची दाट शक्यता होती. आणि इकडे त्याचं पार्टीचं लाईव्ह टेलिकास्ट अर्जुनचे 2 बॉडीगार्ड आणि सिक्युरिटी एजंट बघत होते. त्यांची अख्ख्या पार्टीवर नजर होती. अर्जुनने सुद्धा सुरक्षेची सगळी खबरदारी घेतलेलीच होती आणि त्या किलरच्या सुदैवाने तो त्या कॅमेऱ्यात दिसत नव्हता. मग अर्जुनला आता आवाज येत नव्हता आणि त्यानं पुन्हा घरात जाण्याचं ठरवलं, कारण फोन खूप महत्त्वाचा होता, त्याला टाळून जमणार नव्हतं. अर्जुन घरात गेला आणि खूप सिरियस होऊन बोलायला लागला आणि त्यानं समोरून जे काही सांगितलं ते सगळं ऐकलं. आणि त्या शूटिंगचं लाईव्ह टेलिकास्ट पाहणारे त्या सिक्युरिटी एजंटचा फोन होता आणि त्यांनी अर्जुनला सांगितलं की, सर तुम्ही थोडं इकडे येता का? अर्जुन म्हणाला, एनिथिंग सिरियस? एजंट म्हणाले, येस सर. आणि अर्जुन लगेच त्या केबिनमध्ये गेला. तर तिथं त्या कलरमध्ये काहीतरी मिक्स करत असलेली ती घोंगटवाली बाई दिसली आणि तिच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. अर्जुनने लगेच त्याचे 2 बॉडीगार्ड पार्टीमध्ये लक्ष ठेवायला आणि ती घोंगटवाली बाई दिसली की तिला पकडून आणायला सांगितलं. बॉडीगार्ड गेले, पण त्याच वेळी ती तिथून गेलेली होती. अर्जुन स्वतः पार्टीत येऊन तिला शोधत होता, पण शेवटी ती नाही सापडली. आता पिहू, आर्या आणि मधूपासून वाचत पळत होती. पळता पळता ती गेटकडे गेली आणि अचानक समोरून स्वीटीला सरप्राईज देण्यासाठी आलेला आरव तिला धडकला
आणि हे हळू ना, ओ माय गॉड असं म्हणून पडणाऱ्या पिहूला त्याने अलगद मिठीत पकडली आणि तो पिहूच्या चेहऱ्याकडे एकटक पाहायला लागला. तिचे रेशमी केस, डोळ्यांच्या लांब पापण्या आणि गुलाबाच्या पंखुडीसारखे पातळ ओठ पाहून आरवने स्वतःचे भान हरवले होते. आता पिहूनं सुद्धा गडबडीतच त्याच्याकडे पाहिलं. आर्या मधू जवळ आल्या म्हणून पुन्हा त्याच्या हातातून निसटून फुलपाखरासारखी लांब पळाली. आर्या मधू तिच्या मागे पळाल्या आणि आरवला तर समजलं नाही की ही फुलपरी कोण होती जी काही सेकंद त्याच्या हातात आली आणि उडून सुद्धा गेली. इथे तर त्याच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. रिया, कुणाल आणि स्वीटी एवढेच ओळखीचे होते. त्याला स्वीटीला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तो तिच्याशी खोटं बोलला होता की तो उद्या येणार आहे आणि तो घरी गेला होता तिच्या आणि ती इकडे आहे असं त्याला समजलं आणि तो इकडे आला तिला रंग लावण्यासाठी. आता इकडे आर्यन सगळ्यांपासून वाचण्यासाठी आणि स्वीटीच्या डोळ्यांना रंगाचा त्रास झाला म्हणून तिला एके ठिकाणी पळवत घेऊन आला. स्वीटी आता डोळे चोळत होती आणि अस्वस्थ झाली होती. आर्यन म्हणाला, काय झालं बघू? ती म्हणाली, आर्यन, कलरचं पाणी गेलं माझ्या डोळ्यात, मला खूप त्रास होतोय. आर्यन म्हणाला, ओके थांब. मग त्यानं स्वच्छ पाणी आणलं आणि तिचा चेहरा धुवायला लावला. हा मॅक आणि सँडी पुन्हा बदमाश आहेत एक नंबरचे. थांब म्हणत होतो तरी थांबले नाहीत. तुला माहीत आहे ना ते किती आगाव आहेत. स्वीटी थोडी चिडून म्हणाली, आता ते तुझे फ्रेंड आहेत ना, मग मला कसं माहीत असेल? मम्मी आता मी काय करू? असं म्हणून ती रडायला लागली. खूप जळजळ होते का गं? आर्यन नर्वस होऊन म्हणाला, खरं तर माझ्यामुळे तुझ्या अंगावर कलरचं पाणी पडलं. ती म्हणाली, हो ना आर्यन, खूप त्रास होतोय. असं म्हणून ती त्याच्या आधारासाठी हात पकडून घट्ट दाबायची त्याचा आणि आर्यनला खूप कसं तरी व्हायचं. मग आर्यन म्हणाला, इकडे बघ, आणि त्यानं तिच्या डोळ्यामध्ये फुंकर घालायला सुरुवात केली. आणि पुन्हा दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. तिनं तिचा एक डोळा झाकून घेतला होता आणि तो दुसऱ्या डोळ्यात फुंकर घालत होता. स्वीटीला काही सुचत नव्हतं. तिच्या डोळ्यांची आग आग होत होती. पण त्यानं फुंकर घातली की तिला खूप छान वाटायचं. आणि फुंकर घालताना हळूच त्याचं लक्ष तिच्या गुलाबी ओठांकडे जात होतं. मग क्षणभर तो थांबायचा आणि तिकडेच तिच्या ओठांकडे टक लावून पाहायचा. आर्यन, काय करतोस? का थांबलास? घाल ना फुंकर, असं स्वीटी चिडून म्हणायची. अगं हो हो असं म्हणून आर्यन पुन्हा तिच्या डोळ्यात फुंकर घालायचा आणि पुन्हा दोघांचीही तीच अवघडल्यासारखी भारावल्यासारखी अवस्था झाली. आणि नेमकी तिथे पिहू पळत आली आणि तिने हे सगळं पाहिलं आणि या दोघांचं नक्की चाललंय काय हे तिला समजत नव्हतं. पिहून आता थोडा घसा साफ केला तसा आर्यन आणि स्वीटी लाजून बाजूला झाले आणि पिहू म्हणाली, काय चाललं आहे इथं दोघांचं, मला जरा कळेल का? स्वीटी म्हणाली, पिहू दी, डोळ्यांमध्ये कलर गेलाय माझ्या. आणि आर्यनसुद्धा चाचरत म्हणाला, हो ना, आणि तोच मी स्वच्छ करत होतो, बाकी काही नाही. पिहू थोडी हसली आणि म्हणाली, ओके असं का, बर. आणि पिहूचे ते चेष्टेखोर एक्सप्रेशन पाहून आर्यनला आता काय बोलावं ते समजेना आणि तो तिथून निघून गेला. मग थोड्या वेळाने स्वीटीसुद्धा बाहेर आली आणि आता तिने आरवला पाहिलं. तो इकडे तिकडे कोण ओळखीचं भेटतंय का ते शोधत होता आणि तिला तर काय बोलावं तेच कळेना. ती खूप खुश झाली त्याला पाहून आणि तिला समजलं की त्याने तिला सरप्राईज देण्यासाठी आणि उल्लू बनवण्यासाठी खोटं बोलला. पण आता नाही, असंच त्याला भेटायचं नाही म्हणून तिने आर्यनला वॉलपुट्टी देण्यासाठी आणलेला व्हाईट कलर हॅप्पी होली म्हणून सगळ्याच्या सगळा आरवच्या अंगावर ओतला आणि तिने आरवलाच सरप्राईज दिलं. आता ती खूप हसत होती त्याचं पांढरं भूत पाहून. पण हे सगळं पाहून आर्यन मात्र चिडला आणि तो खूप चिडून म्हणाला, हा डफर इथे सुद्धा आला का? नक्कीच तिनंच त्याला इन्व्हाइट केलं असेल. हे पिहून ऐकलं आणि म्हणाले, हो रे, आत्ता मला धडकला तो, कोण आहे? आर्यन चिडून म्हणाला, मिस सुभेदाचा बेस्ट फ्रेंड आहे तो. या मुलींना कशाला बेस्ट फ्रेंड लागतात कुणास ठाऊक, ते सुद्धा बॉईज. आता हे पिहूनं ऐकलं आणि चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाले, आर्यन, तुला आवडत नाही का तो? आणि आर्यन रागातच होता. आपण पिहू समोर बोलतोय हे त्याला समजलंच नाही आणि तो तसाच आणखीन दात ओठ खात म्हणाला, हो, नाही आवडत तो मला, आणि बघ माझा व्हाईट कलर तिनं त्याला लावला. पिहू म्हणाली, अरे मग चांगलं आहे की यावर्षी तू वॉलपुट्टी होण्यापासून वाचला. तुझ्याऐवजी दुसराच कोणीतरी झालं आणि तुझा मजाक होण्यापासून वाचलं. आणि आर्यन आणखीन चिडून म्हणाला, नाही, तिने फक्त माझ्यासोबतच ते करायचं,
मजाक मजाकमध्ये का असे ना, पण तिने इतरांसोबत केलेली मस्करी मला चालत नाही. पिहू म्हणाली, आर्यन तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? आणि आर्यन आता खूप चिडला आणि म्हणाला, माझा प्रॉब्लेम आहे तो आरव, त्याला आता इथून हाकलूनच देतो, असं म्हणून तो चिडून त्याच्याकडे गेला. आणि आता पिहूला समजत होतं की आर्यनला कशाचा त्रास होतोय. बहुतेक त्याला स्वीटीच्या जवळ कोणी मुलगा आलेला आवडत नाही. याचा अर्थ काय समजायचं ते पिहूला समजला आणि ती खूप खुश होऊन हसायला लागली. पण आता उगीचच रागारागात तो आरवचा इन्सल्ट करेल म्हणून पिहूसुद्धा त्याच्या मागे गेली. आणि आर्यन तिथे जाऊन म्हणाला, हे यू, तू इथे काय करतोस? यू आर नॉट इन्व्हायटेड, ओके, नाव गेट आउट फ्रॉम हिअर. आणि आता आरवला काय बोलावं ते समजतच नव्हतं. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन तो माझा फ्रेंड आहे आणि माझ्यासाठी तो इथे आला आहे. आणि आर्यन तिलाही चिडून म्हणाला, आता झालं ना भेटून, मग त्यानं निघायचं इथून. आणि तू तर मध्ये बोलूच नकोस. तू माझ्या हिश्श्याचा व्हाईट कलर त्याला का लावलास ते आधी मला सांग. स्वीटीला आता समजतच नव्हतं की नक्की त्याला काय म्हणायचं आहे. ती म्हणाली, मग त्यात काय बिघडलं? असं कुठं लिहिलं आहे का की मी तुलाच व्हाईट कलर लावावा? आणि आर्यन म्हणाला, हो, तो व्हाईट कलर तू मलाच लावायचा, कारण त्यावर फक्त माझा हक्क आहे. आणि स्वीटी हाताची घडी घालून म्हणाली, आणि हे कोणी ठरवलं मिस्टर रेनबो? आर्यन म्हणाला, त्यात ठरवायचं काय, हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे आणि सगळ्यांना माहीत आहे आणि यापुढेही तसंच चालणार आहे. गॉट इट? मग स्वीटी ही नाक उचलून म्हणाली, मग तू तरी माझ्यासाठी कुठे ब्लॅक कलर आणलास? तेही पहिल्यापासून चालत आलेलं आहे ना? आणि आर्यन म्हणाला, तू येणार नव्हतीस ना होळी पार्टीत, म्हणून आणला नाही, कारण तू तर या डफरसोबत काल फोनवर बोलताना म्हणाली होतीस ना की तुला इंटरेस्ट नाही. आणि स्वीटी चिडली आणि म्हणाली, आर्यन आरवला डफर म्हणायचं नाही. डफर तर तुझी ती परी आहे जी तुला तिच्या तालावर नाचवते. आता आर्यन दोन्ही खांदे उचलून म्हणाला, एक्सक्यूज मी, आता परी इथून कुठे आली? आता त्या दोघांची अशी भांडणं सुरू झाली. पिहू आणि आरव मात्र शॉक होऊन एकमेकांकडे बघत होते. आणि आता स्वीटी परीचं नाव घेऊन काहीतरी बोलणार इतक्यात आर्यनचा फोन वाजला आणि त्यानं पाहिलं तर नेमका परीचाच फोन होता. आणि तो फोन न टाळता त्यानं स्वीटीकडे पाहिलं आणि म्हणाला, आता तुला नंतर बघतो. आणि फोन घेऊन बाजूला गेला. आणि स्वीटी आता खूप चिडली आणि म्हणाली, बघितलं पिहुदी, अशी आहे त्याची फ्रेंड, सतत त्याला तालावर नचवते आणि हा कोणाचाही विचार न करता लगेच तिचा फोन आला की पळून जातो. याला ना कोणाच्याही इमोशनची अजिबात कदर नाही. आता तूच सांग, इतकं काय आहे तिच्यात जे तिला तो इतका भाव देतो? आता हे ऐकून पिहू पुन्हा शॉक झाली आणि मनातच म्हणाली, बहुतेक आर्यनचा प्रॉब्लेम जसा आरव आहे तसा स्वीटीचा प्रॉब्लेम परी आहे. मग पिहू आरवला म्हणाली, यू आर आरव राईट? आरव थोडा हसला आणि म्हणाला, राईट. पिहू म्हणाली, आता आर्यन जे काही म्हणाला त्याबद्दल मी तुझी माफी मागते. आणि स्वीटी म्हणाली, दी, तू का सॉरी म्हणतेस? सॉरी तर त्यानं म्हटलं पाहिजे आणि कसा सॉरी म्हणत नाही तेच बघते. असं म्हणून स्वीटी आता डायरेक्ट आर्यनकडे गेली. पिहू आता खूप हसली आणि आर्यन म्हणाला, इफ यू डोंट माइंड, पण मला तुझं नाव कळेल का? पिहू म्हणाली, येस ऑफकोर्स, मायसेल्फ पिहू. आणि आरवने तिच्यासमोर हात पुढे केला आणि म्हणाला, नाईस नेम. पिहूनं सुद्धा त्याच्या हातात हात दिला. ती हसली आणि म्हणाली, आणि मघाशी मला पडता पडता वाचवल्याबद्दल थँक्यू. आरव म्हणाला, इट्स माय प्लेजर. आणि पिहू म्हणाली, मी पडले म्हणून की मला वाचवलं म्हणून? नक्की कशात तुला आनंद आहे? आणि तिच्या या विनोदावर आरव खूप हसला. पिहूसुद्धा हसत होती. मग दोघांच्याही गप्पा सुरू झाल्या आणि थोड्याच वेळात ते एकमेकांना चांगलंच ओळखायला लागले. आणि आता परी म्हणत होती, चिकू, तू किती एन्जॉय करतोस तिकडे, तेही माझ्याशिवाय, आणि मला इकडे अजिबात करमत नाही. आर्यन म्हणाला, मग का नाही आलीस? ती म्हणाली, अरे सुट्ट्या नाही ना पडल्या, अजून 15 दिवस बाकी आहेत आणि मला सगळं होली सेलिब्रेशनचं शूटिंग पाठवायचं, ओके? आणि इतक्यात स्वीटी त्याच्या पाठीमागे आली आणि त्या दोघांचं बोलणं ती ऐकत होती. आणि परी म्हणाली, यावर्षी राहू दे, पण चिकू, पुढच्या वर्षी मी तुला सगळ्यात पहिला रंग लावणार. स्वीटीने ते ऐकलं आणि चिडली आणि आता तिने त्याचा फोन हिसकावून घेतला. आणि आर्यन म्हणाला, स्वीटी, फोन दे. आणि स्वीटीने फोन कट करून टाकला. आणि परीला आता स्वीटीचा खूप राग आला. आर्यन म्हणाला, तू मूर्ख आहेस का? का फोन कट केला? आता ती चिडेल.
आणि स्वीटी तोंड वाकडं करत म्हणाली, ओ वाव, आता चिडेल का ती? आणि काय होईल? भूकंप येईल ना, का सुनामी येईल? म्हणे चिडेल ती. तिच्या चिडण्याची तुला इतकी पर्वा आहे आणि तू माझ्या फ्रेंडचा इन्सल्ट केलास, त्याचं तुला काहीच वाटत नाही का? आणि मी फक्त फोन कट केला तर तुला इतका राग येतोय? आता आर्यन थोड्या खालच्या पट्टीत म्हणाला, हो मग त्याला इथं इन्व्हाइट नव्हतं केलं ना, आणि सिक्युरिटीसाठी अनइन्व्हायटेड लोकांना ठेवायचं नव्हतं पार्टीत. आता स्वीटी कमरेवर हात देऊन म्हणाली, मिस्टर अकडू, इथे फक्त इन्व्हाइट केलेले मोजकेच लोक आहेत आणि त्यांच्या थ्रो इन्व्हाइट केलेले बाकी सगळे आहेत. तसाच आरवसुद्धा माझ्या थ्रो इन्व्हाइट केलेला आहे. मग तुझा काय प्रॉब्लेम आहे? आणि ठीक आहे, तो नाही ना चालत तुला इथे आलेला, मग मी नाही थांबणार इथे, जाते मी, असं म्हणून ती निघाली. आणि आर्यन तिला म्हणाला, ए नको ना जाऊ, थांबू दे त्याला. स्वीटी म्हणाली, तू त्याला सॉरी म्हणणार असशील तर थांबते मी. आर्यननं आता तिच्याकडे चिडून पाहिलं आणि पुन्हा पाय आपटत पिहू आणि आरवजवळ गेला आणि खूप रागात त्याला म्हणाला, सॉरी, आणि निघून गेला. आणि आरव डोकं खाजवत म्हणाला, स्वीटी, हे सॉरी होतं? हे असं इतक्या ॲटिट्यूडमध्ये? आणि स्वीटी आणि पिहू खूप हसायला लागल्या.